ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. माणसाचा जन्म घेणे हे आपले भाग्य आहे. शिवभक्त होणे हे आपले सौभाग्य आहे. शिवपुराणात पूर्ण श्रावणात वस्तू अर्पण केल्याने मंगल ही मंगल होणार आहे. सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराची विशेष अशी पूजा केली जाते. त्यावेळी सकाळी जेव्हा आपण भगवान शिवशंकराच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी जाल, शिवलिंगावरती जल अर्पण करण्यासाठी जाल, पूजन करण्यासाठी जाल, त्यावेळेस तुम्ही माघारी येताना दान करण्याचा एक नियम ठेवावा. कोणते दान? सकाळी ज्यावेळेस जल अर्पण करायला जाता, ज्यावेळेस येताना अर्पण केलेले जल आपल्या तांब्यामध्ये घेऊन यावे. शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केलेले जल घरात प्रत्येक व्यक्तीला किंवा घराजवळील आजूबाजूजवळील जो कोणी व्यक्ती आहे अशा व्यक्तींना 2-2 थेंब ते जल दान करावे. दान करण्याचे पुण्यफळ तुमच्या पुण्यकर्माच्या खात्यामध्ये जमा होत असते. तसेच श्रावण महिना हा भगवान शिवाचा महिना मानला जातो. पवित्र असा महिना मानला जातो. असं म्हटलं जातं, भोलेनाथ खूप भोळे आहेत. भक्तांच्या हाकेला धावतात, शीघ्र प्रसन्न होतात. आध्यात्मिक पुराणानुसार असे म्हटले जाते की सोमवारच्या दिवशी काही वस्तू तसेच पूर्ण श्रावणामध्ये काही वस्तू शिवलिंगावरती समर्पित केल्या भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये येणारे सर्व संकट, दुःख, वाद दूर होतात. शिवपूजनाचेही काही नियम आहेत. म्हणजे रुईचे फूल, बेलपत्र, भांग तसेच काही वस्तू समर्पित केल्याने खूप शुभ मानलं जातं. त्यातीलच काही अशा वस्तू आहेत ज्या शिवपूजेसाठी वापरल्याने शुभ फळ प्राप्त होईल. आपल्या जीवनामध्ये मंगल ही मंगल होईल. चला तर मग जाणून घेऊयात त्या वस्तूच्या बाबतीत. शिवपिंडीवर जल समर्पित. श्रावण महिन्यामध्ये एक नियम बनवायचा. फक्त 2 लोटा जल शिवपिंडीवर समर्पित केल्याने सुख आणि अपत्य वृद्धीसाठी भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. ताप, ज्वर आला असेल तर महादेवाला 1 लोटा जल कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण केल्यास फरक पडतो. भगवान शिवाच्या शिवपिंडीवर गंगाजल मिश्रित 1 लोटा जल समर्पित केल्याने मोक्ष प्राप्त होते. अखंड श्रावण महिन्यामध्ये 1 लोटा जलामध्ये मध मिसळून 1 लोटा जलाने अभिषेक केल्यास टीबी, घशापासून रोग आहे त्यातून आराम मिळतो. शिवपिंडीवर शारीरिक मानसिक रूपाने कमजोर असाल तर शिवभक्ताने 1 लोटा जलामध्ये थोडेसे शुद्ध गाईचे तूप मिश्रित महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होते. केशर मिश्रित जलाने शिवपिंडीवर अभिषेक केल्यास मुलांची बुद्धी तल्लख होते. शिवपिंडीला रसाचा अभिषेक. भांग हा भगवान शिवशंकराच्या खोल असा संबंध आहे. भगवान शिवशंकरांना भांगाचा अभिषेक केल्यास ज्या व्यक्तीला चामडीचा आजार आहे त्यातून मार्ग निघतो. समुद्र मंथनाच्या वेळेस विष प्राशन केल्यानंतर भगवान शिवाला भांग पिण्यासाठी दिला होता. भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर शिवभक्तांनी साखर मिश्रित दूध समर्पित केल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते, बुद्धिमत्ता वाढते. शिवपिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्यास सुख समाधान प्राप्त होऊन घरामध्ये आनंद निर्माण होतो. अनेक रोगापासून मुक्ती मिळते. मध आणि दही मिश्रित अभिषेक केल्याने घरामध्ये कटुता कमी होऊन प्रेमभाव निर्माण होतो. आनंदी वातावरण, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गाईच्या शुद्ध तुपाने भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर समर्पित केल्याने कितीही मोठा शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर त्यातून मुक्तता मिळते. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान शिवशंकरांना चंद्राच्या देवता मानले गेले आहे. त्यामुळे दुधामध्ये थोडेसे कच्चे तांदूळ मिश्रित शिवपिंडीची पूजा केल्याने चंद्राचा आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. मोहरीच्या तेलाने शिवपिंडीवर अभिषेक केल्याने तुमचे शत्रू तुम्हाला नंतर त्रास देत नाही. त्या त्रासातून मुक्तता मिळते. भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर मध समर्पित केल्याने वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो आणि परोपकार करण्याची भावना दृढ होते. शिवपिंडीवर स्वयंपाकातील ही वस्तू समर्पित केल्याने भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर अखंड तांदूळ समर्पित केल्याने धनाची प्राप्ती होते. शिवपिंडीवर काळे तीळ समर्पित केल्याने जाणत न जाणत पापांचा नाश होतो. शिवभक्तांच्या कर्माच्या खात्यामध्ये जमा होते. त्याचे कर्माचे फळ आयुष्यभर मिळते. शिवपिंडीवर जे गहू सालीसहित असतात
ते मुठभर समर्पित केल्याने सांसारिक सुखामध्ये वृद्धी होते, तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. शिवपिंडीवर अखंड गहू अर्पण केल्याने सुख समृद्धी घरामध्ये वास करत असते, तसेच आपत्तीमध्ये प्राप्ती होते, वृद्धी होते. तेच गहू घेऊन एखाद्या वासरू असणाऱ्या गायीला खाऊ घालावे. हिरवे मूग समर्पित केल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते. हट्टीपणा, चिडचिडपणा यातून मुले बाहेर पडतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पिवळी तुरी डाळ शिवलिंगावर समर्पित केल्याने बुध ग्रह मजबूत होतो. नोकरीमध्ये जो काही तुमचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, त्यामध्ये सफलता प्राप्त होते. शिवपिंडीवर हरभरा डाळ समर्पित केल्याने तुम्ही खूप कडी मेहनत करता, त्या मेहनतीला फळ मिळत नसेल तर हरभरा डाळ शिवलिंगावर समर्पित करावी. शिवलिंगावर काळे उडीद समर्पित केल्याने शिवभक्तांच्या कुंडलीतील शनीची बाधा तसेच कुठलेही राहू केतू जे काही दोष आहेत ते नष्ट होतात. शिवपिंडीवर लाल मसुरीची डाळ समर्पित केल्याने कर्जातून मुक्ती मिळते. कर्ज फेडण्यासाठी काही ना काही मार्ग मिळतात. शिवपिंडीवर कोणते पान समर्पित करावे? शिवपिंडीवरती एक बेलपत्र आणि एक प्राजक्ताचे पान समर्पित केल्याने ज्याला कमरेचा त्रास आहे त्यातून मुक्तता मिळते. भगवान शिवाच्या शिवपिंडीवर रुईचे पान समर्पित केल्याने मोक्ष प्राप्त होतो, सर्व पापातून मुक्तता मिळते. शमीचे पान शनिदेवाबरोबर भगवान शिवशंकरांनाही अतिप्रिय आहे. शमीचे पान शिवपिंडीवर समर्पित केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख समाधान प्राप्त होते. बेलाचे पान समर्पित केल्याने अनन्य गणना सुख समाधान प्राप्त होते. भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होतात. प्राजक्ताच्या झाडाचे पान अर्पण केल्याने सुख संपत्ती वाढते. धोत्र्याचे पान शिवपिंडीवर समर्पित केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्त होतो, कुळाचा उद्धार होतो. पिंपळाच्या पानावरती चंदनाने श्रीराम लिहून पिंपळाच्या पानाची माळ बनवून शनिदेवांना तसेच शिवपिंडीवरती समर्पित केल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. सर्व ग्रह दोष दूर होतात. श्री गणेशाबरोबरच महादेवांना दुर्वाही अतिप्रिय आहे, त्यामुळे शिवपिंडीवर 3 गाठींची दुर्वा अर्पण केल्याने शिवभक्तांचे दीर्घायुष्य प्राप्त होते. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यातून मार्ग निघतो. शिवपिंडीवरती फळ समर्पित. भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवरती धोत्र्याचे फळ घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, खूप कष्ट करता, त्यामध्ये सफलता मिळेल तर धोत्र्याचे फळ समर्पित केल्याने नक्की मार्ग मिळेल. शिवपिंडीवर 7 बोरे समर्पित केल्याने नजरबाधा नष्ट होते. भगवान शिवाच्या शिवपिंडीवरती बेलफळ समर्पित केल्याने घरामध्ये पैसा टिकून राहतो, आर्थिक संकटे दूर होतात. भगवान शिवाच्या शिवपिंडीवरती केळी समर्पित केल्याने वंशाची वाढ होते असे विशेष म्हटले गेले आहे. शिवपिंडीवरती फूल समर्पित. वायुपुराणात असे म्हटले आहे, शिवपिंडीवरती फूल ज्यावेळेस समर्पित करतो त्यावेळेस ते फूल अंघोळीच्या अगोदर तोडावे. कुठलेही फूल धुवून भगवान शिवावर समर्पित केले जात नाही. स्नान करून भगवान शिवावर समर्पित केले जात नाही. ज्यावेळेस तुम्ही ते फूल समर्पित करता ना जाणे कितीतरी तुमचे दुःख नष्ट होत असते. 7 पिवळ्या कण्हेरीची फुले भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केल्याने तुमची कितीही विषम परिस्थिती असेल त्यातून मार्ग निघतो, दुर्भाग्यातून भाग्य निर्माण होते. 21 लाल गुलाबांना चंदन लावून समर्पित केल्यास पती पत्नीमधील मतभेद दूर होतात. शिवपिंडीवरती माता पार्वतीचे स्थान हस्तकमल असते, त्या ठिकाणी जास्वंदीचे फूल समर्पित केल्याने पोटाचे तसेच मासिक पाळीतील आजार दूर होतात. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्ती वृद्धी होते. धोत्र्याचे फूल समर्पित केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्त होतो, कुळाचा उद्धार होतो. बेलाचे फूल समर्पित केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी प्राप्त होते. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. चमेलीचे फूल समर्पित केल्याने वाहन सुख प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये शुभ फळ प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाच्या पिंडीवर प्रभावशाली उपाय. 1. श्रावणामध्ये गुरुवारी सकाळी तुमच्या मुख्य दरवाजावर थोडी हरभरा डाळ आणि गूळ एका वाटीत ठेवा. ठेवत असताना अवधूतेश्वर महादेव, दत्त महाराज, भगवान शिवाचा एक अवतार मुख्य दरवाजावर गूळ डाळ ठेवल्याने घरात धनसंपदा येते.
गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि कोणाला उधारही देऊ नका. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाशी सामना करू लागू शकतो. 2. एखाद्या व्यक्तीला कमरेचा, गुडघ्याचा खूप त्रास असेल तर भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाणे जमत नसेल तर घरी शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल. पूर्ण महिनाभर श्रावणामध्ये अशोकसुंदरीच्या स्थानावर एक बेलपत्र, एक प्राजक्ताचे पान, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे. ज्या व्यक्तीला त्रास आहे त्यांनी हे प्राजक्ताचे पान उचलून आणून रोज बारीक करून पाण्याबरोबर खावावे. सलग 1 महिना खाऊन बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 3. अखंड श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या पानावर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवशंकरावर मनोभावे अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 4. तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचण निर्माण होत असेल तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. नंबर 5. लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतील तर अखंड श्रावण महिना हा भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा असल्यामुळे शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा आणि भगवान शिवशक्ती यांची पूजा करून 2 मुखी रुद्राक्ष शिवपिंडीवर समर्पित करा. लग्नाचे योग जुळून येतील. 6. अखंड श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराचे वाहन नंदी हे शिवांना अतिप्रिय आहे. पूर्ण महिनाभर तुम्हाला नंदीला काही गाईला हिरवा चारा खायला घालायचा आहे. तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल. 7. गोरगरिबांना अन्नदान करा. घरी आलेल्या व्यक्तीला निदान पाणी तरी पिण्यासाठी द्या. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. 8. अखंड श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती स्नान अंघोळ करून 1 लोटा जलामध्ये काळे तीळ मिक्स करून समर्पित करा. यथाशक्ती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याने मानसिक शांती मिळते. 9. अखंड श्रावणामध्ये खूप प्रभावशाली उपाय आहे हा. वाहत्या नदीमध्ये माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घातल्यास धनाची प्राप्ती होते, उत्पन्नामध्ये वाढ होत. 10. सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली 1 तांब्या पाणी आणि त्यात थोडेसे लाल चंदन टाकून देवादिदेव महादेवाला घेतलेले काम पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे. तुमचे काम नक्की पूर्ण होईल. मैत्रिणींनो, तुम्ही खरे शिवभक्त असाल तर आपल्या चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पेज दिसेल. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धन्यवाद.